हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदेंवर गंभीर आरोप करणाऱ्या भाजपच्या गणपत गायकवाडांची पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात। वैशाली दरेकरांच्या रॅलीमध्ये हजेरी। कल्याणमधील युती धर्मावर प्रश्नचिन्ह। सुलभावहिनींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, वैशाली दरेकरांचं वक्तव्य। तर प्रचारासाठी नाही, सर्वपक्षीय कार्यक्रमानिमित्त माझी हजेरी, सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया। शरद पवारांवरील प्रश्नावर सून सुनेत्रा पवारांनी हात जोडले। निवडणुकीनंतर कुटुंबातील संबंध सुधारू शकतात, सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य। कोल्हापूर, धाराशिव, रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल। शाहू महाराज छत्रपती ओमराजे निंबाळकर, विनायक राऊतांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन। राम सातपुते, रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये फडणवीसांचा रोड शो। राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। भाजपकडून साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंना तिकीट। शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंविरोधात उदयनराजेंचा सामना रंगणार। शिंदे गटाचे रवींद्र गायकवाड बंडाच्या तयारीत। धाराशिवमधून राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांना उमेदवारी। नाराज रवींद्र गायकवाडांनी 4 उमेदवारी अर्ज खरेदी केले। रवींद्र गायकवाड अपक्ष लढण्याची शक्यता। विरोधकांनी माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं, नवनीत राणांचा आरोप। मोदींची हवा होती, आहे आणि भविष्यात देखील राहणार। मोदींवरील वक्तव्यावरून नवनीत राणांचा युटर्न। नवनीत राणांचा अहंकारच त्यांना पाडणार। डिपॉझिट वाचवण्यासाठी नवनीत राणांना लढावं लागेल, बच्चू कडूंचा निशाणा। भाजपच्या 45+ जागांचा आकडा महाराष्ट्रातला नसून देशातला। उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला। तर 45च्या वर देशामध्ये भाजपनं जागा जिंकल्यास ठाकरेंनी राजकारण सोडावं, शेलार यांचं आव्हान। सलमानसह नातेवाईकांना सुरक्षा देणार, प्रकरणाची सखोल चौकशी होईल। सलमान खान सोबतच्या भेटीनंतर शिंदे यांचं आश्वासन। सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी। अवकाळी पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील 82,264 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। अकोला, अमरावती जिल्ह्यांना देखील सर्वाधिक फटका। गुजरातचे व्यापारी भावेश भंडारी यांच्याकडून 200 कोटींची संपत्ती दान। पत्नीसह दीक्षा घेत संन्यासाचा निर्णय। भिक्षा मागून पुढील आयुष्य काढणार। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरील चकमकीमध्ये 29 नक्षलवादी ठार। सुरक्षा दलाची कांकरेच्या छोटा बेठिया इथं मोठी कारवाई। परिसरात शोधमोहीम सुरू। जोस बटलरची तुफानी शतकी खेळी। राजस्थानचा केकेआर विरुद्ध 2 गडी राखून ऐतिहासिक विजय। केकेआरसाठी सुनील नारायणची वादळी शतक। देशभरामध्ये रामनवमीचा मोठा उत्साह। रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत भाविकांची मोठी गर्दी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।